करतो. आज आपण हॅलो, येतो बोल. आज आपण अस्तरचा ब्लाऊज कसा शिवायचा हे शिकणार आहोत. तर अस्तरचा ब्लाऊज शिवताना काय करायचं, आपल्याला मेन कापड आणि अस्तर दोन कापड घ्यायचे आहेत. आपण त्यामध्ये अस्तरचं कापड किती, मेन कापड किती, समजा आपला साडीचा पीस असला किंवा इतर पण कुठला पीस असला तर आपण त्याच्यामध्ये काय करतो, अस्तरचं कापड आपलं कमी असतं आणि मेन कापड त्याच्यापेक्षा आपण घेऊया बघ. आता आपण काय केलेलं आहे, अस्तरचं का हॅलो, आपण काय केलेलं आहे, अस्तरचं कापड आणि मेन कापड कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण अस्तरचा ब्लाऊज कसा शिवायचा तर हे पाहणार आहोत. तर हे काय आहे, आपला मागील भाग. तर आपण मागील भाग मध्ये काय केलं, अस्तरचं कापड जे आपण कटिंग केलेलं आहे त्याचा आपण गळा कटिंग करून घेतलेला आहे आणि जे मेन कापड आहे आपण त्याच्यावरती आपण गळा कटिंग केलेला नाही. तर मग दोन्ही कापड आपण एकावरती एक ठेवून शिवून घ्यायचं आहे किंवा एकत्र कापड जॉईंट करून घ्यायचं आहे. तर आपण काय करतोय आता, हे पाठीमागचा भाग आणि आता हे बाईचा भाग, आपले सगळे भाग आपण एकदा पाहून घ्यायचे. कटोरा, साईडचा भाग आणि अस्तर आणि मेन कापड सगळे भाग आपण व्यवस्थित पाहून घ्यायचे. तर बाईचा भाग कटिंग करताना आपल्याला त्याच्याकडे काय असतं, हे आपलं फेब्रिकॉल असतं, त्यांनी पण आपलं कापड चिकटवलं जातं. त्यासाठी काय करायचं, शिवताना इकडं तिकडं कमी जास्त होतं किंवा गोळा होतं, त्याच्यासाठी आपण अस्तरचं कापड आणि मेन कापड फेब्रिकॉलनी चिकटून घेणार आहोत. तर सगळे भाग आपण कसे पाहून घ्यायचे, कटोऱ्याचा भाग, बाईचा भाग आणि बाईच्या भागाला आपण शक्यतो काय असतं, मेन कापडाला काठाला लेस किंवा काठ असतो. समजा आपण काठपदरी साडीतला असला तर काटा असतो, इतर साडीतला पीस असला तर त्याला लेस असते. मग ती बाईच्या साईडलाच आपण ती कटिंग करून घ्यायची. आता आपण काय करणार आहोत, हे आपण पाहतोय बाईचा भाग आणि ह्यो मागील भाग. मागील भागात काय केलंय, आपण अस्तरचा गळा कटिंग केलेला आहे आणि मेन कापड जे आहे आपलं त्याचा गळा कटिंग केलेला नाही. आपल्याला जेव्हा गळा घ्यायचा असेल आपण गोल, चौकोनी किंवा आपण एखादी डिझाईन पण टाकू शकतो. पण ते कटिंग करताना काय करायचं, अस्तरच्या कापडवरतीच कटिंग करायचं आणि मेन कापड नंतर कटिंग करायचं. दिसतं ना तुम्हाला समोर. आता इथे आपण काय करणार आहोत, मागील भाग आधी जोडून घेणार. तर मागील भाग जोडताना काय करायचं, आधी आपला पाठीचा भाग खाली कमरेच्या साईडचा भाग आपण आधी जोडून घेणार. तिथं आपण काय केलं, आपल्याला टक्स घ्यायचे, 2 टक्स घ्यायचे असले त्यासाठी आपण आधी 2 ठिकाणी खडूनी मार्क करून घेतलेला आहे. तर आता हे बघा, मी अस्तरचं कापड कसं एकमेकाला जॉईंट करायचं, मेन कापड आणि अस्तरचं कापड ते दाखवते. तर फेब्रिकॉलने आपण आधी पूर्ण अस्तरच्या कापडाची जी कडा असते साईडची तिथून आपण फेब्रिकॉल लावून घ्यायचं आणि पलटी करून अस्तरच्या मेन कापडावरती आपलं अस्तरचं कापड ठेवून द्यायचं. तर हे चिकटवल्यानंतर काय करायचं, 5-10 मिनटं आपलं थोडं साईडला ठेवायचं, कारण ते लगेच चिकटलं जात नाही. किंवा आपण 5 नंबरची टीप पण मारू शकतो. अस्तरचा आणि मेन कापड एकत्र जॉईंट करताना आपण 5 नंबरची टीप मारू शकतो, कारण ती आपल्याला नंतर उसवायची असते. आता तुम्ही पाहून घ्या, हे आपण अस्तरचं कापड कसं मेन कापडाला जॉईंट करायचं. हे लावताना काय करायचं, मध्ये नाही लावायचं, फक्त साईडनं आपली जी कडा असते तिथूनच लावून घ्यायचं. आणि आता त्याच्यावरती आपण
मेन कापड जे आहे आपलं त्याच्यावरती पलटी करून चिकटून देणार आहोत. हा आपला मागील भाग. ठेवताना बरोबर समोरासमोर व्यवस्थित सारखं बसेल असं ठेवून घ्यायचं आणि 5 मिनटं चिकटवल्यानंतर 5 मिनटं थोडं साईडला ठेवायचं. शोल्डरला शोल्डर आणि आर्मोलला आर्मोल असे सगळे भाग समोरासमोर ठेवून व्यवस्थित जोडून घ्यायचं. आता हे मी 5 मिनटं साईडला ठेवते. त्याच्यानंतर आपण कटोऱ्याचा भाग. तर कटोऱ्याचा भाग पण जोडताना काय करायचं, कटोरा पाहून घ्यायचा आपला. आपले दोन्ही कटोरे एक उजव्या साईडला आणि एक डाव्या साईडला असे समोरासमोर ठेवून घ्यायचे. कारण शिवताना दोन्ही कटोरे एकाच साईडला शिवले जातात, त्यामुळे आपण आधीच व्यवस्थित पाहून घ्यायचं. आता हे आहे आपलं मेन कापड, जे आपलं मूळ कापड आहे ते, आणि इकडे साईडला ठेवलेलं आहे कटोऱ्याचं अस्तरचं कापड. तर आपण त्याच्यावरती समजा सोयीचं कोणतं उलटं कोणतं ही बाजू पाहून घ्यायची आणि त्याच्यावरती खडूनी मार्क करून घ्यायचं. कधी कधी उलटं सोयीचं पण कापड असू शकतं, व्यवस्थित पाहून घ्यायचं. आता हे बघा, एक उजव्या साईडला आणि एक डाव्या साईडला असे दोन्ही भाग मी ठेवलेले आहेत. तर त्याच्यावरती आता आपल्याला कटोऱ्याचं अस्तरचं कापड, हे अस्तरचं कापड आहे कटोऱ्याचं. आपण हे जो कटोरा कटिंग करून घेतलेला आहे अस्तरच्या कापडात, तर आपण कटिंग केल्यानंतर काय केलेलं आहे, अर्धा किंवा पाव इंच आपण मूळ कापड साईडला जादा कटिंग केलेलं आहे, त्याच्यामुळं ते साईडला थोडं आपल्याला दिसतंय. आता हे पण तसंच करायचं, एकतर चिकटून घ्यायचं नाहीतर मग टीप मारून घ्यायची. दोन्ही भाग दोन्हीकडनं समोरासमोर ठेवलेले आहे. दोन्ही एकाच साईडला जोडले जाऊ नये म्हणून आपण आधीच व्यवस्थित पाहून घेतलेलं आहे. जी गळ्याची बाजू आहे, जी आपली सरळ बाजू, आणि इकडनं आपण गोलाकार आकार दिलेला आहे कटोऱ्याला, त्या सरळ बाजू समोरच आली पाहिजे. असं आता मी तिथं खडूनी मार्क करून घेते. त्याच्यानंतर याला पण आपण फेविकॉल लावून चिकटून घेणार आहोत. चिकटून घेणं म्हणजे कसं, आपल्याला टीप मारायला पण जास्त वेळ जाऊ शकतो, किंवा खालचं कापड आपलं मूळ कापड जे असतं ते कधी कधी टेरिकोटचं किंवा असं मुलायम असलं तर इकडं तिकडं सरकतं किंवा गोळा होतं, त्याच्यामुळे आपण हे चिकटून घेत आहोत. कारण अस्तरचं कापड आपलं एकदम सरळ ठेवलं जातं आणि ते गोळा होत नाही, त्याच्यामुळे ते त्याच्यावर व्यवस्थित चिकटलं जातं आणि स्टेपमध्ये व्यवस्थित कटोऱ्याचा आकार किंवा इतर पार्टचा आकार पण व्यवस्थित येतो. आता हे आपण चिकटवताना काय केलं, आपण वरच्या साईडने लावलं. आपण त्याच्यावरती पाहून घेतलं होतं आधी, सुईचं कुठलं उलटं कुठलं. ते वरतून लावलं गेलं, त्याच्यामुळं हे कटोरा मी इकडच्या साईडला बसवते. अस्तरचं कापड इकडल्या साईडला मूळ कापडाला चिकटून घेतलं. आता हे जे आपलं साईडनं राहिले अर्धा इंच शिल्लक, ते आपण नंतर कटिंग करून घ्यायचं असतं. दोन्ही कटोऱ्यांना व्यवस्थित
आता हे पण आपण त्याच्या समोर ठेवून आले का आपले दोन्ही कटोऱ्याचे भाग, सरळ साईडला आणि गोलाकार आकार जो आपला दिलेला आहे ते दोन्ही भाग म्हणजे गोलाकार आकारचा जो भाग आहे तो दोन्ही साईडला. तेव्हा आता ही दोन्ही कटोरी जोडून झाले, ते पण 5 मिनटं साईडला ठेवते. आता आपण साईडचा भाग घेणार आहोत. तर साईडचा भाग पण त्याचप्रमाणे पाहून घ्यायचा. उजव्या साईडला एक ठेवायचा आणि डाव्या साईडला एक, दोन्ही बाजूला दोन्ही ठेवून त्याच्यात पण आपलं आता हे मूळ कापड पण आपण काय केलेलं आहे, अर्धा इंच साईडला जादा कटिंग करून घेतलेला आहे. आता हे साईडच्या भागाचा अस्तरचं कापड हे पण आपल्याला त्याचप्रमाणे जॉईंट करून घ्यायचं आहे. आता आपण याला दोन्ही साईडला ठेवून तर याच्यामध्ये आपण काय आर्मोलची साईड आणि कटोऱ्याची साईड कुठे आहे, आता हे बघा आपली कटोऱ्याचा जो आपण गोलाकार आकार दिलेला आहे ते दोन्ही भाग समोरासमोर ठेवून घेतलेले आहे, एक उजव्या साईडला आणि एक डाव्या साईडला. आता हे मूळ कापड पण आपण त्याच्या खाली ठेवून वरतून अस्तरचं कापड आपण जोडून घेणार आहोत. अस्तरचा ब्लाऊज शिवणं पण एवढं काही कठीण नाही. कसं आहे, आपल्याला सेम जो आपला मेन मूळ कापडाचा आपण जो ब्लाऊज शिवतो त्याचप्रमाणे फक्त डबल कापड आहे म्हणून आपण ते आधी प्रत्येक भाग आपण एक एक व्यवस्थित जोडून घ्यायचा असतो. आता ह्यो साईडचा भाग पण जोडताना बघायचा, आपल्याला कधी कळत नाही कमरेकडचा कुठला आणि शोल्डरची बाजू कुठली, दोन्ही बाजू व्यवस्थित पाहून घ्यायच्या. ते पण आपण उलट सोयीचं कापड आधीच पाहून त्याच्यावरती खडूनी खूण करून घ्यायची. हे झाला आपला एक डावीकडचा आणि उजवीकडचा दोन्ही भाग आपण समोरासमोर ठेवले. आता आपण फेविकॉलने व्यवस्थित चिकटून घेणार आहोत. चिकटून घेताना आपल्या लक्षात आलं पाहिजे का वरती आलेली बाजू कुठली आणि आतील बाजू कुठली. आपण काय करायचं, त्याला खडूने तिथं आता व्यवस्थित ही साईडने लावून घेते. मधी न लावता फक्त आपण जो कटिंग केलेला साईडचा भाग आहे तिथूनच कडेने फेविकॉल लावून घ्यायचा आणि आता त्याच्यावरती एकावरती एक दोन्ही भाग सारखे ठेवून चिकटून घ्यायचे. तर आपल्याला हे चिकटवताना किती साईडचा भाग आणि कटोऱ्याचा भाग, मागील भाग म्हणजे मागील तीनच भाग आपल्याला चिकटून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला आता हे दोन्ही भाग आपले तयार झालेले आहेत. ते पण आपण 5 मिनिटं साईडला ठेवणार आहोत.
आता पुढील भाग आपला बाईचा भाग किंवा आपली क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टी काय करायची, आपण टीप मारून घेणार आहोत. क्रॉसपट्टीचा भाग जोडताना आपण काय करणार आहोत, आधी टीप मारून घेणार आहोत. तर क्रॉसपट्टी पण काय करायची, समोरासमोर ठेवून पाहायची. हे आहे आपलं मूळ कापड आणि अस्तरचं कापड. आता नंतर बाईचा भाग. बाई जोडताना काय करायची, आता बाईचं पण आपण काय करणार आहे, अस्तरचं कापड आणि मूळ कापड दोन्ही एकत्र जोडून घेणार आहोत. जी आपली बाईच्या किनाऱ्याला लेस असती किंवा पट्टी असती ती आपण आधी काढून घ्यायची. ही आपण किनारीची लेस काढून घेतली आणि त्याचे आपण समान 2 भाग केले. आपल्याला हे भाग नंतर दोन्ही बाईंच्या दंडघेराच्या तिथं जोडायचे आहेत. बाईचे पण आपण व्यवस्थित 2 भाग, तिथं आपला जॉईंट आहे त्याच्यामुळे आपण तिथं कटिंग करून घेतोय. आता बाईचा आपण काय करायचा, फुगीर भाग आणि खोल भाग कुठे आहे ते दोन्ही पण भाग आपण पाहून घेणार आहोत. अस्तरचा ब्लाऊज शिवताना किंवा काय प्रत्येक भाग हा समोरासमोर ठेवून एक डाव्या साईडला एक उजव्या साईडला असे दोन्ही भाग पाहून घ्यायचे आहेत आधी. तेव्हा याच्यामध्ये काय आहे, फुगीर भाग आणि खोल भाग. तर आपल्याला खोल भाग कुठं जोडायचे, जेव्हा आपण ब्लाऊज शिवण तेव्हा आपल्याला खोल भाग पुढील मुंड्याला जोडायचे. त्यासाठी दोन्ही बाईचा अस्तर जोडून बाई एकाच साईडला न जोडली जाता बरोबर दोन्ही बाई दोन्ही साईडला जोडल्या जाव्यात, त्यासाठी आपण आधी बाईचे दोन्ही भाग समोरासमोर ठेवून, किंवा आता ठेवलेत तुम्हाला दिसतेत ना, खोल भागासमोरच आहे आणि फुगीर भाग वरतून आहे. त्याच्यावरती पण आपण काय करायचं, खडूनी खूण करून घ्यायची. आता आपल्याला मूळ कापड, अस्तरच्या कापडाला आता आपल्याला मूळ कापड जोडायचं आहे. त्यासाठी काय करायचं, आपण जो आपला खोल भाग आणि फुगीर भाग व्यवस्थित पाहून आपण त्याच्यावरती आपण जी खूण करून घेतली आहे ती व्यवस्थित पाहून, त्याचप्रमाणे बाई एकावरती एक पॅटर्न दोन्ही अस्तरचं कापड आणि मूळ कापड एकावरती एक ठेवून घ्यायचं. दिसतं ना तुम्हाला याच्यात, खोल भाग आणि फुगीर भाग दोन्ही पण कसे एकावरती एक ठेवून घेतलेले आहेत. आता बाईचं कापड एकाला एक जोडताना काय करायचंय, आपल्याला चिकटून नाही घ्यायचं, तर आपल्याला तिथं टीप मारून घ्यायची. हे झाले दोन्ही भागच्या दोन्ही बायांचे दोन्ही भाग. आता आपण आधी मागील भाग तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं, जी आपली कमरेकडची बाजू आहे तिथं आपण आधी टीप मारून घेणार आहोत.
तर ते आपलं व्यवस्थित चिकटलेलं दिसत नाही, त्याच्यामुळे आपण तिथं टीप मारून घेणार आहोत. अस्तरचं कापड आणि मूळ कापड व्यवस्थित सरळ ठेवून घ्यायचं. आता मी कुठं टीप मारते, कमरेच्या साईडला खाली. आपण साईडला किती अर्धा इंच किंवा अर्धा इंच तरी कापड सोडलेलं आहे. प्रत्येक पॅटर्न मध्ये आपण प्रत्येक भागात कटिंग करताना आपण अर्धा इंच कापड सोडलेलं आहे. आपल्या कमरेकडच्या भागाला टिप मारून आता आपण जे शिल्लक कापड आहे ते कटिंग करून घेतोय. जे आपण जादा कापड कटिंग केलं होतं. आणि तशी पण किनारीची बाजू आपली व्यवस्थित एकसारखी यावी म्हणून ते शिल्लक राहिलेलं कापड आपण कटिंग करून घेतला. आता आपल्याला काय करायचंय, तिथं दोन्ही साईडला 2 टक्स घ्यायचे. टक्स घेताना आपण काय करणार आहोत, टक्स किती अंतरावरती घ्यायचं आपल्याला 4 इंच. तर त्याचा दोन्ही भाग एकत्र दुमडून त्याचा मध्य घेतला जाईल. जे मधला अंतर आहे तिथून पुढे आपण किती 4 इंच अंतरावरती टक्सचं माप घेऊ राहिलोय. ते किती घेतलं आपण 4 इंच. आणि तिथून वरती आपण 4 इंच घेणार आहोत. टक्सचं उभं माप 4 इंच. 4 इंचावरती हे टक्स घेतला जाईल. त्याच्यानंतर आपण दोन्ही साईडला अर्धा इंच, टक्सच्या दोन्ही साईडला आपण किती सोडणार, अर्धा इंच. नंतर हे काय करायचं, परत आपल्या साईडनं पलटी करून दुमडून एकावरती एक कापड ठेवून ओढून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला दोन्ही टक्सचं अंतर सारखंच आणि सारख्याच ठिकाणी दोन्ही टक्स आपले सारख्याच ठिकाणी घेता येतील. त्याच्या साईडनं आपण किती घेतलं, टक्सच्या दोन्ही साईडनं आपण अर्धा इंच घेणार आहोत. अर्धा इंच घेऊन वरती आपण तिथं आपण 4 इंच घेतलं तिथपर्यंत वरती आपण घ्यायचं. आता हे दोन्ही टक्स आपण शिवून घेणार आहोत. शिवताना काय करायचं, आपण जे खाली टक्सला आपण कमरेची बाजू आहे तिथं आपण किती घेतलं, अर्धा इंच दोन्ही साईडला व्यवस्थित पकडून कापड आणि अस्तरचं मूळ कापड आणि अस्तरचं कापड दोन्ही व्यवस्थित पकडून आपण तिरकी टीप मारणार आहोत. खाली आपण किती अर्धा इंच आणि वरती टोकाकडे तिरकी टीप मारणार आहोत 4 इंचापर्यंत. अस्तरचं कापड आणि मूळ कापड व्यवस्थित आहे की पाहून घ्यायचं आधी, टीप मारायच्या आधी. आणि इथं टीप मारताना वरती तिरकी टीप मारून एकदम टोकापर्यंत घ्यायची. त्याच्याने काय होतं, आपण टक्स घेतल्यानंतर तिथे फुगा तयार होत नाही. प्रत्येक वेळेस टीप मारताना काय करायचं, आपण डबल टीप मारून घ्यायची असते.
आता आपण इथे एकदम टोकाकडे टीप मारून घेतलेली आहे. खाली आपण किती अर्धा इंच इथे टीप मारून घेतलेली आहे. आता आपण दुसरा टक्स त्याचप्रमाणे आपण दुसरा टक्स पण तयार करून घेणार आहोत. आता आपले दोन्ही टक्स तयार झालेले आहेत. दोन्ही टक्स घेतल्यानंतर बघितलं ना, कुठं कापड गोळा झालेलं नाही, फुगा पण झालेला नाही. आता काय करायचंय आपल्याला, गळा जो आपण अस्तरच्या कापडावरती गळा कटिंग केलेला होता आणि जे आपलं मूळ कापड आहे त्याच्यावरती आपण गळा कटिंग केलेला नाही. आपल्याला आता गळा कसा कटिंग करायचा ते पाहूया. तर त्यासाठी आपण व्यवस्थित आधी जोडून घ्यायचं. मूळ कापड आणि अस्तरचं कापड आधी व्यवस्थित जोडून घ्यायचं. आपण अस्तरचं कापड चिकटवलं होतं पण ते व्यवस्थित चिकटलं नाही, त्याच्यामुळे आपण आता टीप मारून घेत आहोत. आता आपण जो गळा कटिंग केला होता अस्तरच्या कापडावरती आणि मूळ कापडावरती, आता आपल्याला गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंग करताना आपण जो व्यवस्थित आकार आहे त्याच्यावरतीच आपण जे अस्तरचं कापड दिसतं ना आपल्याला, तिथून बरोबर त्या आकारावरतीच आपण कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपला मागील गळा पूर्ण कटिंग करून झालेला आहे. आता आपल्याला ही कमरेकडची बाजू, तिथं काय करायचं, आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे. कमरेच्या बाजूला आपल्याला आता पट्टी जोडून घ्यायची आहे. तर पट्टी किती जोडायची आपण 1.5 इंचाची किंवा तुम्ही 2 इंचाची पण पट्टी काढू शकता. 1.5 इंचाची पट्टी व्यवस्थित होईल. आपण आता 1.5 इंचाची पट्टी घेत आहोत. आपल्याकडे कापड सरळ नसलं, सरळ म्हणजे एकच पट्टी काढण्याला कापड नसलं तर आपण छोटे छोटे तुकड्यांची कटिंग करून आपण पट्टी तयार करू शकतो.
आपला जो शिवणाचा राहिलेला भाग आहे तो आपण पुढील भागात घेणार आहोत. मध्ये पण लागली.